नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये मोठी काहीतरी घडामोड घडणार याचा एक अंदाज हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होता. त्यांचं म्हणणं असं होतं की शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही गट हे अधिकृतरित्या येण्याची घोषणा होईल. आमचं जर राजकीय जीवन जे अडथळ्यांचं झालेलं आहे तो अडथळा या निमित्तानं पार होईल आणि अजित पवार हे शरद पवारांना या एकीकरणाचं गिफ्ट देतील अशी या कार्यकर्त्यांची भावना होती. अनेक जण या दिल्लीच्या बातमीकडे अक्षरशः डोळे लावून बसलेले होते, पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलेलं नाही. घडलं इतकंच की अजित पवार आणि रोहित पवार हे दोघेही एकाच गाडीतून शरद पवार यांच्या बंगल्यावरती वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गेले. या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवारांसोबत अतिशय चांगला कॅन्डिड असा फोटो काढलेला आहे आणि त्या फोटोतून देखील अनेक अर्थ निघत आहेत. दुसरी गोष्ट, राहुल गांधी हे देखील या स्नेहमिलनाला किंवा या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. दुसरी एक व्यक्ती त्याच्यामध्ये महत्त्वाची होती, ती म्हणजे उद्योगपती गौतम अदानी. गौतम अदानी यांचा आणि शरद पवार यांचा किती जिव्हाळा आहे हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. ज्या इंडिया आघाडीतून राहुल गांधी हे गौतम अदानींवरती अक्षरशः रोज टीका करत असतात, त्याचवेळी शरद पवार हे गौतम अदानींना भेटत असतात. आणि अनेकांचा असा देखील होरा होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आणण्यामध्ये गौतम अदानी हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पण प्रत्यक्षामध्ये तसं काही घडलेलं नाही आणि अजित पवार यांना जे एकीकरणाचं गिफ्ट द्यायचं होतं ते गिफ्ट हे शरद पवारांनी स्वीकारलेलं नाही. ही देखील एक आतली बातमी या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. याचं असं घडलेलं आहे की कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ आधीच होती की हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. घड्याळ आणि जे तुतारी या दोन चिन्हांवरनं जो काही वाद झालेला आहे, अनेक राजकीय कार्यकर्ते दोन्ही गटांमध्ये विभागले गेलेले आहेत. अनेकांचा साहेबाकडे ओढा आहे, पण त्यांना राजकीय कंपल्शन म्हणून अजित पवारांसोबत जायचं आहे. पण अनेकांना असं वाटतं आहे की अजित पवारांसोबत जर राहिलं तर त्याचा फायदा देखील मोठ्या प्रमाणात आहे. पण शरद पवार याबाबत कोणतीच भूमिका स्पष्टपणे घेताना दिसत नाही आहेत. खुद्द अजित पवार यांचं वैयक्तिकरित्या किंवा खाजगीरित्या काय म्हणणं आहे हे तुम्हाला सांगतो. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता काही कामानिमित्त अगदी गेल्या महिन्यामध्येच अजित पवारांना भेटायला मुंबईमध्ये गेलेला होता. या नेत्यासोबत काही 4-5 लोकांचं शिष्टमंडळ देखील होतं. पण हे शिष्टमंडळाचं काम झाल्यानंतर तातडीने हे शिष्टमंडळ त्यांच्या घराबाहेर पडू लागलेलं होतं. पण अजित पवारांनी या नेत्याला आवर्जून थांबवून घेतलं. पुण्यातील हा जो नेता आहे हा शरद पवारांच्या देखील जवळचा मानला जातो आणि या नेत्याला अजित पवारांनी विचारलं की बुवा खरोखरीच काय नक्की आहे बघा, तुम्ही जरा बोला साहेबांशी आणि साहेबांना सांगा मला देखील हे एकमेकांवरती टीका करणं, एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणं किंवा ही जी कटुता जी राजकीय नेते म्हणून आलेली आहे ही मला देखील आवडत नाही. माझ्या राजकीय जीवनामध्ये शरद पवारांचा मोठा वाटा आहे, हे मी कधीच नाकारणार नाही. पण मला असं वाटतं आहे की साहेबांनी आता हे सामोपचारानं मिटवायला हवं. सामोपचारानं आम्ही एकत्र यायला हवं आणि माझ्या बाजूनं कोणताही नकार नाही असं अजित पवारांनी याबाबत या नेत्याजवळ बोलून दाखवलेलं होतं. अजित पवारांना असं वाटत होतं की हा नेता ही गोष्ट शरद पवारांजवळ नक्की बोलेल आणि आपला जो निरोप आहे, आपलं जे म्हणणं आहे, जी भावना आहे ती शरद पवारांपर्यंत पोहोचेल. आणि हा जो निरोप आहे याच निरोपाची अनेक जण वाट पाहत होते. आता ही जी कुजबूज का सुरू झालेली होती की अशी काहीतरी बोलणी सुरू आहेत दोन्ही पक्षांमध्ये आणि त्यामुळे 12 डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवशीच काहीतरी घोषणा होऊ शकते. असं पण बोललं जात होतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे यामध्ये दुवा म्हणून काम करत आहेत. म्हणजे नक्की कशा प्रकारे विलिनीकरण करायचं किंवा कशा प्रकारे एकत्र येण्याची प्रोसेस राबवायची यामध्ये अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी बोलण्याचं काम देखील हे अमोल कोल्हे करत होते असे देखील राजकीय चर्चा कानावर पडत होती. दुसरीकडे अशी गोष्ट महत्त्वाची होती की पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांमधलं आत्या आणि भाच्याचं जे नातं आहे ते देखील अतिशय घट्ट आहे. पार्थ पवारांवरती जेव्हा आरोप झाले तेव्हा सुप्रिया सुळे या त्यांच्या बचावासाठी आलेल्या होत्या. म्हणजे तुम्हाला आठवत असेल मुंडव्यातल्या जमीन घोटाळ्यावरनं पार्थ पवार सध्या अडकलेले आहेत. शरद पवारांनी याबाबत पार्थ पवारांना क्लीन चिट दिली नाही, पण सुप्रिया सुळे यांनी तातडीने क्लीन चिट दिली आणि त्यांनी असं म्हटलं होतं की पार्थ पवार असं कोणतंही चुकीचं काम करणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळं पार्थ पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अजित पवारांचे निरोप अशा सगळ्या चर्चा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्या कानावर येत होत्या. पण पुढे काय झालं?
तर पुढे असं झालेलं आहे, शरद पवार पहिल्यापासून तेच म्हणत आहेत आणि आजही त्या म्हणण्यावरती ठाम आहेत. त्यांचं म्हणणं जे होतं असं आहे की अजित पवारांनी भाजपची साथ सोडावी, मी त्यांचा स्वीकार करायला तयार आहे, मी एकत्र यायला तयार आहे, पक्षाची सूत्र अजित पवारांकडे देण्यास माझा नकार नाही, अट फक्त एकच, भाजपची साथ सोडावी. आणि अजित पवारांना तर भाजपची साथ सोडायची नाहीये. जेव्हा आधी तुम्हाला उल्लेख केलेला चर्चेतला नेता जेव्हा शरद पवारांनी याबाबत बोलला, तेव्हा देखील शरद पवारांनी हे सांगितलं, अजितदादांनी भाजपची साथ सोडावी, मग आपण पुढे पाहू. त्यामुळं हे जे विलिनीकरणाचं घोडं आहे, त्या विलिनीकरणाच्या घोड्यावरती आता तरी लगाम लागलेला आहे. हे दोन्ही पक्ष किंवा दोन्ही गट हे एकत्र येण्याची चिन्हे नाहीत. पण याच्यामध्ये काही व्यूहात्मक युती काही होऊ शकते का, असा देखील एक वेगळ्या प्रकारे मार्ग चाललेला आहे. शरद पवारांनी भाजप सोडून आपण कोणाशी युती करू अशा प्रकारचं एक विधान मध्यंतरी केलेलं होतं आणि त्याचाच आधार घेऊन आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घड्याळ आणि तुतारी यांच्यामधले उमेदवार वाटप जे आहे ते अतिशय योग्यरित्या केले जाईल. दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींना उमेदवारांना संधी दिली जाईल अशा पद्धतीचं एक वातावरण आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. पण प्रत्यक्षामध्ये भाजपला तसं वाटतं का, तर याचं जे उत्तर आहे याचं उत्तर नाही आहे. भाजपला असं वाटत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हे एकमेकांच्या विरोधात लढले गेले पाहिजेत. जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र आले तर त्याचा फटका भाजपला पुण्यासारख्या आणि पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांच्या निवडणुकामध्ये नक्की होऊ शकतो, याचा फटका नक्की बसू शकतो. याची जाणीव किंवा याची कल्पना भाजपला आहे. त्यामुळं भाजप अजित पवारांशी या पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये युती अजिबात करणार नाही आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊ नये असं देखील भाजपच्या नेत्यांना मनोमन वाटत आहे. त्यामुळं अजित पवारांची देखील कोंडी पुढच्या काळामध्ये होऊ शकते, कारण त्यांना तर युती जर झाली आणि जरी काही जागा तुतारीला सोडण्याची वेळ आली तर त्यांची ती तयारी असू शकेल, पण भाजपला ते नको आहे आणि त्यामुळंच या दोन पक्षांनी, या दोन राष्ट्रवादीच्या गटांनी एकत्र येणं हे भाजपला परवडणार नाही आणि त्या दृष्टीनेच पावलं टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे. याचा अर्थ भाजप आणि अजित पवार यांचा पक्ष हे महापालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढवतील का, तर त्याचं देखील उत्तर भाजपच्या एका नेत्याने दिलेलं आहे, तसं देखील आम्ही करणार नाही. कारण जर आम्ही एकत्र आलो तर विनाकारण तुतारीला काही ठिकाणी वाव मिळू शकतो. तुतारीचे काही जे भक्कम उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकतात. भाजपच्या विरोधातली काही जी मतं आहेत ती मग महाविकास आघाडीकडे विनाकारण जातील. त्याच्यापेक्षा भाजपच्या विरोधी मतांमध्ये जर फूट पाडायची असेल तर घड्याळानं हे स्वतंत्रपणे लढायला हवं आणि एवढंच नाही तर तुतारीला सोबत न घेता लढायला हवं, असा भाजपमध्ये मतप्रवाह आहे. त्यामुळं अजित पवारांना, शरद पवारांना एक वाढदिवसाची गिफ्ट द्यावी असं मनापासून वाटत होतं, पण ती जी अट आहे शरद पवारांची ती अट अजित पवारांना मान्य नाही आणि ही अट मागे घेण्यास शरद पवार तयार नाहीत. अट तुमच्या पुन्हा सांगतो की अजित पवारांनी भाजपची साथ सोडावी आणि अजित पवार ते मान्य करायलाही देखील अजिबात तयार नाही आहेत, कारण त्यांना सत्ता महत्त्वाची आहे. सत्तेतनं त्यांचं जे महत्त्वाचं वाक्य असतं, विकास कामासाठी त्यांना सत्ता हवी आहे आणि आपल्या ज्या चौकशा किंवा आपल्यावरती जे पक्षाच्या नेत्यांवरती जे काही आरोप आहेत त्या आरोपातून क्लीन चिट मिळण्यासाठी देखील अजित पवारांना सत्ता किती महत्त्वाची आहे याची जाणीव आहे. त्यामुळं सध्या तरी हे विलिनीकरण आहे ज्याची वाट 12 डिसेंबरच्या दिवशी आणि जर पाहत होते ते सध्या होणं शक्य नाही. हे सगळं आता पुढं गेलेलं आहे. एवढाच हा या पडद्यामागच्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.